माझं नाव आशिष राजू खांडेकर, राहणार मारळगाव, खांडेकर चाळ. आणि काल काल 29/5/2026 सायंकाळी 7:25 तीन इसम माझ्या दरवाजात आले. त्यावेळेस माझ्या बहिणीने दरवाजा बंद केला. मला माझ्या बेडरूममध्ये मी बायकोनी बंद करून ठेवला. ते तीन व्यक्ती गेले. त्यानंतरच का बहिणीने दरवाजा खोलला त्याच वेळेस ते तीन व्यक्ती घरामध्ये शिरले आणि बहिणीला एकाने मागणं पकडला. दोघा जणांनी एक हात पकडले एकाने आणि एकाने छाती प्रेस केली. त्यानंतर मग माझ्या पत्नीने पाहिलं का हा प्रकरण खूप गंभीर होत चाललाय. त्यावेळेस दरवाजा खोलला. मी त्यांच्याबरोबर माझी हातापाई झाली. त्यावेळेस ते बाहेर निघाले. दरवाजातनं बाहेर निघाल्यानंतर मग त्यांनी इतर तिघे जण बाहेर गेटच्या बाहेर होते. त्यांनी येऊन हे पूर्ण तोडफोड केली व इतर जे मदतीसाठी आले त्यांनाही म्हटले का तुम्ही जर मदतीत आले किंवा तर याला आम्ही ठार मारून टाकू. तत्पूर्वी मी बहिणीला हे करण्यासाठी गेलो तर ते अजूनच आक्रोश झाले आणि म्हणायला लागले का तुला आम्ही जीव मारू. त्याचे जे सहसाथीदार होते हरेश प्रधान, हा एक मागील एक प्रकरण होता 19 डिसेंबर 2025 रोजी तो इथे चोरी करण्यासाठी आलेला होता. पण तत्पूर्वी आमची कंप्लेंट पोलिसांनी घेतली नव्हती. त्यानंतरचं प्रकरण का सेंट्रल हॉस्पिटलमध्ये त्यांनी एक बाईट दिली. त्या बाईटच्या माध्यमातून का हा गुन्हा आमच्यावर नोंद झाला 27 डिसेंबर 2025 रोजी. त्यानंतर मार्च महिन्यामध्ये एक आमच्या बाजूचाच मित्र आहे त्याच्याही घरावरती दगडफेक झाली. त्यानंतर 21 मे रोजी माझ्या गाडीवरती दगडफेक केली व गाडीची नुकसान केली. मागची काच, पुढचा बंपर असं नुकसान करून ते गेले. आणि 29 डिसेंबर रोजी ते रात्या घरी येऊन हा हमला केला. तत्पूर्वी इथं सर्व लेडीज असल्या कारणाने जमाव जसा झाला ते पळायच्या भूमिकेत गेले. आणि वरील शंकराचं मंदिर आहे तिथे आम्ही सर्वांनी त्याला अडवला असता विचारपूस केली असता त्याचे सहसाथीदार 5 जण ते म्हणायला लागले आमच्या भावाला का मारला, त्याची भरपाई पाहिजे, त्याचं रॉड टाकायचे, त्याचं ऑपरेशन करायचे असे ते उल्लेख करू लागले. त्यानंतर ते तिथनं तिघजण पळून गेले. तिघजण आमच्या बरोबर भेटले, त्यांच्याबरोबर आमची हातापाई झाली सर्व लेडीज. त्यातले ते दोन्हीही पळून गेले. राहिला हरेश प्रधान हा का ज्यांनी जास्त आक्रोश केला आणि तो हातापाईमध्ये आमच्या हातातच भेटला, रंगे हात भेटला. तत्पूर्वी जे 5 जण पळून गेले त्यांनी बाकी त्यांच्या सहसाथीदारांना टीमला सांगितला. आणि त्यानंतर जे 8 गाड्या ज्या आल्या, पहिले स्टार्टिंगला 4 गाड्या आल्या, त्याच्यानंतर 4 गाड्या आल्या. त्या इस्माकडे चाकू वगैरे होता आणि तो म्हणायला लागला का भावा माझ्या भावाला तुम्ही मारलाय, तुला खलास करेल, तुला मारेल, तुझा जीव घेईल, मी बघून घेतो तुला, असा उल्लेख करू लागला. आणि त्याच्यानंतर जे 4 गाड्या जे जोरात आल्या त्यांनी पूर्ण पब्लिकच्या एरियामध्ये परिसरामध्ये दगडफेक केली, पत्रे वगैरे फोडले. आणि मग ज्यावेळेस पळापळ झाली काहीकांना लोखंडी रॉडने मारला, मला सुद्धा इथे वार केला आणि इथं लोखंडी रॉडने फटका मारलाय. ज्यावेळेस मी हातापाई करण्यासाठी बचावासाठी गेलो तर हात माझा तर तो इथे छातीलाच लागला असा चाकू, तो असा पकडला गेला. आरोपी कोण आहे? आरोपी हा हरेश प्रधान आहे. आरोपी हरेश प्रधानचे सहसाथीदार आहेत. लीला हे नन्नवरे. आणि काल अज्ञात व्यक्ती इथं 4-5 जण आलेले, इथं या घरावर हल्ला केला, ह्या मुलावर पण हल्ला केला. त्याच्या बचावासाठी आम्ही सगळेजण वरती गेलो, ते पळाले त्यांना पकडायला. तर तिकडनं आमच्यावर पण हल्ला केला, त्यांनी दगडफेक केली. काही महिला आहेत त्यांनी पडल्या पण आणि मारहाण पण झाली. कोणाकडे चाकू होते, कोणाकडे रॉड होते मोठे मोठे. त्या थ्रूने सगळे आम्ही या पोराला वाचवायला गेलो होतो तिकडे वरती, कारण हा एकटाच होता, माणसं कोणी नव्हते घरी, सगळे लेडीजच होते आम्ही. त्याच्यासाठी आम्ही तिकडे गेलो होतो. त्याला एकाला पकडलं तिथं, तर त्याचे साथीदार पळाले. तर त्यांनी ते वरतून गँग सगळे घेऊन आले आणि ते बोलायला लागले या पोराला पकडलं का तू माझ्या भावाला मारले, तुला आम्ही मारणार. मग आम्ही सगळे बचावसाठी आले, त्यांच्याकडे हत्यार होते. मग सगळे त्याचा जीव घेऊन पळायला लागले का बाबा आता कोणाला लागल कोणाला नाही लागणार. पण ह्या पोराला पण वाचवायचा प्रयत्न केला, तरी पण त्याला मारलं. चाकू तर ते लागलेलं आहे, त्याला वार लागलेला आहे त्याला. तर सगळेजण पळालो. तर एक ही बाई आहे, हिला रॉड लागला, दगड पण फेकून मारली. आणि एक हिच्या पण पायावरती लागला. सगळे ज्याचा त्याचा जीव घेऊन पळत होते. बा असं नाही केलं पाहिजे त्यांनी. एका एरियामध्ये आपण राहतो. त्यांच्याकडे चाकू होते, रॉड होते, तेवढंच आम्ही बघितलं. जसे दगड फेक करायला लागले ते तर आम्ही सगळे आपला आपला जीव घेऊन पळायला लागलो. आमचं एवढंच म्हणणं आहे का बाबा पोलिसांनी याच्यावर काही कारवाई करावा, कारण आमचे मुलं शिक्षण करतात, पोरी पण आमच्या सकाळच्या उठून कामाधंद्याला जातात, कॉलेजला जातात. असं किती घाबरून आम्ही राहणार. आमच्या सरकारकडे एकच मागणी आहे की आमची काही संरक्षण करावा त्यांनी.